सध्या इसवी सन 2024 लोकसभेची निवडणूक ही चालू आहे। संबंध देशामध्ये लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आहे। विविध पक्ष हे या सतत विविध पक्ष आणि पक्षाचे उमेदवार हे आपलं नशीब आजमावण्याकरता उभे आहेत। परंतु सध्या संबंध विश्वामध्ये ज्या व्यक्तीचं नाव अग्रेसर आहे, ज्या व्यक्तीमुळं देशाचा नव्हे जगातसुद्धा अव्वल क्रमांक देशाचं मानांकन मिळालेलं आहे, अशी व्यक्ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब। नरेंद्र मोदीकडे यशाचा विकासाचा एक दृष्टिकोन आहे। गाव पातळी व्यक्ती, कुटुंब, गाव, प्रदेश, शहर, राज्य आणि त्याहीशिवाय महत्त्वाचं म्हणजे देश आणि पुढची पाऊल म्हणजे जगामध्ये आमच्या भारत देशाला ज्यांनी विकासात्मक असं दृष्टिकोन दिलेला आहे आणि अगदी जगामध्ये तिसऱ्या क्रमांकाची पहिली शक्ती कोणती असेल तर ती जागतिक पातळीवर आमचा भारत देश आहे। म्हणून जागतिक पातळीवर भारत देशाला पूर्णतः मानांकन मिळवून देणारे मोदीजी, त्या मोदीजींचे लोकप्रतिनिधी खासदार प्रतापरावजी पाटील चिखलीकर हे आमच्या नांदेड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आहेत। आणि या 5 वर्षामध्ये प्रतापराव पाटील साहेबांनी खूप विकासाची कामं केलेली आहेत। आज नांदेड शहरामध्ये उड्डाणपूल आहेत, रस्ते हे चकाचक झालेले आहेत। आणि एवढंच नव्हे तर प्रत्येक ठिकाणी गाव पातळीवर, शहर पातळीवर सगळ्या बाबतीमध्ये आज पूर्णतः विकासाची गंगा वाहत आहे। महिलांच्या बाबतीत म्हणायचं असेल तर आज महिलांच्या बाबतीमध्ये अत्याचाराची संपर्कसीमाही कमी झालेली आहे। चुलीच्या ठिकाणी आज गॅस आलेला आहे आणि उज्ज्वल गॅस योजना आणि त्याशिवाय समृद्धी योजना, सुकन्या योजना आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे आज आम्हाला महात्मा फुले आरोग्यदायी योजना, अशा विविध योजना आमच्या देशामध्ये गोरगरिबांपर्यंत पोहोचणारे मोदी आणि मोदींचे उमेदवार म्हणून खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब राज्यसभेमध्ये निवडून गेले। आज आमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये एकूण 5 खासदार आहेत। संबंध महाराष्ट्रामध्ये कुठे जेवढं खासदार नाही एवढी खासदारांची संख्या ही आज आमच्या मोदी साहेबांमुळं मिळालेली आहे। आणि मुख्य म्हणजे आमचे लोकनेते, आमचं लाडकं व्यक्तिमत्व, महाराष्ट्राचं एक मराठवाड्याची आशा ज्यांना म्हणू शकतो, ज्यांच्याकडे विकासाची दिशा आहे, असे अशोकरावजी चव्हाण साहेब हे आज भाजपाच्या निवडणुकीमध्ये संबंध म्हणण्यापेक्षा मराठवाड्यामध्ये जेवढ्या काही निवडणुका आता लोकसभेच्या निवडणुका आहेत त्यामध्ये अशोकरावजी चव्हाण साहेबांनी आज खूप मेहनत घेतलेली आहे। संबंध त्यांचे कार्यकर्ते कामास लागलेले आहेत। म्हणून प्रतापरावजींना अशोकरावजींची साथ मिळाली म्हणून एक भक्कम पाठिंबा आज भाजपाला मिळालेला आहे। आणि नक्कीच कमळ यशस्वी होणार। नक्कीच महिलांच्या बाबतीमध्ये असलेले स्त्री दाक्षिण्य असलेले नरेंद्र मोदीजी आणि खासदार प्रतापरावजी पाटील साहेब आणि आमचे अशोकरावजी चव्हाण साहेब या तिघांची युती हीच खरी असेल तर आमची युती आहे। आणि आज भाजपा निवडून येणारच असा मी म्हणतो। जय महाराष्ट्र, वंदे मातरम। अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा।